नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरे यांच्या भेटीची चर्चा सध्या रंगलेली आहे। तटकरे आणि कार्यकर्त्यांची भेट झाल्याचं अनिल देशमुख म्हणतात। तर तटकरे संपर्कात आले तरी सुद्धा पक्षात घेणार नाही असं देशमुखांनी उल्लेख केलेला आहे। सर, आज तुम्ही नाशिकला आहे, पाटील साहेब होते, पवार साहेब होते, तिकडे तटकरे पण आहे, भुजबळ पण नाशिकला आहे। काय एकंदरीत नक्की चाललंय, काय भेटीगाठी वगैरे असं देखील काही झालं काय? तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात। संपर्कात असेल का कोण? तटकरे साहेब आणि ही सगळी टीम संपर्कात आहे? संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरे भेटीच्या चर्चा सध्या दिसत आहेत। अमित, 2 दिवसांपासून शरद पवार हे नाशिकमध्ये मुक्कामी होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील आणि राजेश टोपे असतील, याशिवाय अनेक त्यांचे पदाधिकारी देखील होते। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे हे देखील काल नाशिक दौऱ्यावर होते। कालच्या दिवशी ते मुक्कामी होते आणि या सगळ्या दरम्यान शरद पवार आणि सुनील तटकरे यांची भेट झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सुनील तटकरे या हॉटेलमध्ये येऊन गेले, ज्या ठिकाणी शरद पवार मुक्कामी होते, अनिल देशमुख त्या ठिकाणी मुक्कामी होते। मात्र अनिल देशमुखांनी याबाबत स्पष्टीकरण देत असताना माझी आणि त्यांची भेट झाली नाही, मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांची भेट झाली असंही याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकूणच सुनील तटकरे हे नाशिकमध्ये असलेल्या शरद पवार ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्कामी होते त्या हॉटेलमध्ये येऊन गेलेत, या पद्धतीचा अशा पद्धतीचा दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे शरद पवार आणि सुनील तटकरे यांची भेट झाली का याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना अनिल देशमुख यांनी ते आमच्या संपर्कात आले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही अशा स्वरूपाचं विधान देखील केलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर अद्याप पावतो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही याबाबतची प्रतिक्रिया दिली नसली तरी या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। अमित, निश्चित किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर तटकरे आणि कार्यकर्त्यांची भेट झाल्याचं अनिल देशमुख म्हणतायत आणि तटकरे संपर्कात आले तरी पक्षात घेणार नाही असा उल्लेख देशमुखांनी केलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील आपल्यासोबत आहेत। उमेशजी, स्वागत तुमचं। नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरेंची भेट झाल्याची सध्या चर्चा घडते, नेमकं काय घडलंय? आपण जी माहिती देत आहे त्या संदर्भानं अधिकृतपणे स्वतः तटकरे साहेबच या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देऊ शकतील। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या सभा असतात, त्या वेळेला त्या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते देखील एकाच ठिकाणी असतात। याचा अर्थ त्या ठिकाणी काही इंटेन्शनली किंवा कुठल्या तरी हेतूने त्या ठिकाणी भेटी झालेल्या असतील असं समजण्याचं कारण नाही। मुद्दामून कोणी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बातम्या फिरते का हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। आणि अनिल देशमुखांनी जे पुढचं वक्तव्य केलं आहे की जरी ते परत यायचं म्हटलं तरी आम्ही त्यांना घेणार नाही, मुळातच अनिल देशमुख यांना या संदर्भातला संघटनात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे। आणि या बाबतीमधल्या ह्या माझ्या माहितीप्रमाणे या फक्त वावड्या आहेत। एखाद्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा ज्यावेळेला सभा असतात त्यावेळेला ट्रायडंट सारखं हॉटेल असेल, ओबेरॉय असेल किंवा अजून वेगवेगळे हॉटेल आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच वेळी त्या ठिकाणी राहायला म्हणून असतात, मुक्कामाला असतात। त्याचा अर्थ त्या ठिकाणी ठरवून त्या ठिकाणी कोणी भेटीगाठी वेगवेगळ्या पक्षाचे करतात असा होत नाही। उमेशजी, पण तटकरे संपर्कात आले तरी पक्षात घेणार नाही अशी नेमकी चर्चा घडते तरी का? हे पहा, संपर्कात आले हे फक्त सायकोलॉजिकल टॅक्टिक्स आहेत। आता याच पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटील साहेबांनी पण केलंय, अनिल देशमुख साहेबांनी पण केलंय। मुळातच परत घेण्याच्या करता म्हणून कुणी यायला म्हणून कुणी इच्छा व्यक्त केली तर परत घेताल ना। मोकळ्या दरवाजामध्ये विनाकारण आम्ही तुम्हाला दरवाजाच्या आत घेणार नाही असं म्हणण्यात अर्थ काय आहे? दरवाजात कोण उभंच नाही तुमच्या तर तुम्ही आम्ही आत घेणार का नाही किंवा आमचे तुमच्यासाठी दरवाजे बंद केले ते म्हणण्याचा अर्थ काय? निश्चित, धन्यवाद उमेशजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला।
Thank you.